पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं एक मिनिट लक्ष द्या इकडे सगळ्यांनी। सगळे आले, आता कोण राहिलं नाही ना? आले आले। मग खेळ खेळायला तयार? दादा पण आपण कोणता गेम खेळतोय? हो, एक छान गेम खेळतोय आपण आता। अच्छा, म्हणजे छान हे गेमचं नाव आहे तर? गेमचं नाव छान असं कधी असतं का? अगं ते त्या गेमचं कौतुक झालंय। हा पण दादा गेम कोणता आहे? काय असेल ओळखा बघू। मला वाटतं ना गाण्याच्या भेंड्या असणार। नाही दमशराच असतील। नाही आता दादांनी सुचवलं म्हणजे कबड्डी कुस्ती असलंच काहीतरी असणार। मी आपला फक्त एक अंदाज वर्तवला बुवा। दादा मी काय म्हणते, तुम्ही सांगा ना, आता ना मला राहवतच नाहीये। सांगतो काही नाही, एक उशी हातामध्ये घ्यायची, एक म्युझिक वाजेल आणि ती उशी अशी फिरवत राहायचं। म्युझिक जिथे थांबेल त्यावेळेला उशी ज्याच्याकडे असेल त्याने उभं राहायचं आणि मग त्याला एक शिक्षा देण्यात येईल आणि ती त्यांनी शिक्षा भोगायची। पासिंग द पार्सल। हा, ते काय ते आहे। पण दादा मामा म्युझिक ऑपरेट कोण करणार? सगळे माझ्याकडे काय पाहताय? मी अजिबात म्युझिक ऑपरेट करणार नाही, मला खेळायचंय। हो एक मिनिट भाऊ, नाही म्युझिक मुक्ता वाजवेल। मुक्ता ये इकडे। आपण दोघ जण या संपूर्ण खेळाचे आयोजक आहोत, कळलं? हा चालेल। सगळे तयार? हो। युवराजला गाणं म्हणून सांगूया आपण। नाही आपण डान्स करायला। युवराज डान्स नाही, मला नाच गाणं जमणार नाही दादा। एक मिनिट, शिक्षा द्यायचं काम माझं आहे की नाही? जोक सांगू शकशील चांगला? जोक? दादा मी कोणाला कधी जोक नाही सांगितलंय। म्हणूनच आता सांगायचा, तीच तर शिक्षा आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुझ्या जोक वरती सगळेजण हसले पाहिजे। जर का हसले नाही तर 25 वेळा उठाबशा काढायला लागते। हा या एकदा एका जंगलात एक हत्ती चालत होता आणि त्याच्या पायात अचानक काहीतरी अडकलं आणि तो पडला। काय अडकलं माहितीये? का पडला? नाही ते मुंगीनं त्याच्या पायात पाय अडकून त्याला पाडलं। बोल, पुढे बोल। जोक संपला। उशिरा का होईना, किंचित का होईना, पण हसले, काही गरज नाहीये, बस जाऊन। बेस्ट हाँ चला पुढे सुरू कर।
सासूबाईंना काय करायला सांगायचं? हो ना दादा, तो आता आईला काय सांगू शकतो? तुम्ही फक्त उशी पास करा बस. नाही 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 नाही, खेळामध्ये आईने भाग घेतलेला आहे, त्यामुळे तिला खेळावं लागेल. तिच्यावर राज्य आलं म्हणजे शिक्षा भोगावीच लागेल. पण मग यांना काय सांगणार? आई, आजपर्यंत मी तुला घरामध्ये कधीही तुझी कला जोपासू दिली नाही. सतत तुझ्या त्या लावणीचा तिरस्कार करत आहोत. आज ह्या निमित्ताने घरामध्ये सगळ्यांच्या समोर एक छान लावणी नृत्य कर. किशोरा आतिलाज तुझा रे प्रीतीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले. तुझ्यामुळे आज मला किती वर्षांना नाचायला मिळालं. मोठी हो ग बाई, खूप खूप मोठी हो. चला चला सांगा मला काय करायचं. दादा एक सुचवू का? नाही नाही तुम्ही नाही, दादा सांगतील. ठीक आहे, जसं तुझं म्हणणं. मग मी आता तुला जे दोरीवरच्या उड्या मारायला सुचवणार होतो ते कॅन्सल. नाही काका, तुम्ही ना अतिशय हुशार आहात. हुशार नाही, चांगलेच हुशार आहेत ते. अरे थांबा, दादांना सांगू द्या ना. सलग 2 मिनिटं मुक्ताचं कौतुक कर. दादा एकच नंबर.
अगं बोल बोल माधवी बोल, तुझी पाप धुऊन जातील. हं, बोल. दादा मला दुसरं काहीतरी सांगा ना. ठीक आहे, मग काम कर, 10 वेळा हा जिना चढ उतार कर. नाही नाही अहो, नको. ठीक आहे, हेच बरं आहे. बोल. मुक्ता खूप चांगली मुलगी आहे. आणि चांगली मुक्ता खूप चांगली मुलगी आहे, गुणी आहे. आणि ती स्वयंपाक खूप चांगला करते. हा तिचं गुण सांगताना तुला आठवून आठवून बोलावं लागतं. या तिला नावं ठेवायला सांगितलं असतं ना तर तोंडाला फेस येईपर्यंत थांबली नसतीस तू. हो मी बोलते ना. मुक्ता प्रामाणिक आहे आणि घरातल्या सगळ्यांची अगदी मनापासून काळजी घेते ती. आणि ती श्रीमंत घरात आली आहे सून म्हणून. यात कौतुक करण्यासारखं काय? तेच तर, श्रीमंत घरात आले ना त्याचं तिला अजिबात कौतुकच नाहीये. हे मात्र भारी होतं तुझं. 2 मिनिटं झाली का? आता एक शेवटचं वाक्य बोल, चांगलं कौतुकाचं, आणि मग बस. आता शेवटचं वाक्य काय बोलू? हा, मुक्ताला ते आपलं ते मुक्ताचा म्हणजे मुक्ताला ते हे काय बरं म्हणतात ते. माधवी काकींचा तर भाव कसा झालाय. नाही, मी बोलते ना, मुक्ताना खूप छान दिसते. झालं बाई एकदाच. मुक्ता, यावर तुला काय म्हणायचंय? थँक्यू. क्या बात आहे माधवी काकी, वाह. कशाला पाहिजे थँक्यू? किती वरवरचं कौतुक केलंस तिथं. हा, तर मनापासून बोलायचं ना. अहो, वरवरच कुठे, मी ना असे अन्न नलिकेतून असे आत काळजापर्यंत असे शब्द शोधत होते आणि मग ते बाहेर पडले ना. आणि तुम्ही वरवरच म्हणताय. चला पुढे सुरू. पप्या एकदम ओके में थँक्यू. काय ओके में थँक्यू नाही, ऑल द बेस्ट म्हण भावा. दादा म्हणजे कसं आहे, काही जुना राग वगैरे नाही ना राहिला, म्हणजे त्याची परसादीकडे नाही म्हटलं तर बरं होईल. अरे या राम सीतेच्या कहाणीतला तू हनुमान आहेस. हनुमान मदत करत होतास ना या दोघांना, प्रत्येक गोष्टीचं साक्षीदार आहेस तू. मध्ये एक काम कर, आमच्या सगळ्यांच्या समोर यांची प्रेम कहाणी सांग. काय काय घडलं, माझ्यापासून लपवून काय काय केलं, सगळं सांग. आणि पप्या इमोशनल होऊन नको सांगूस, मस्त हसत हसत सांग. हा, हे तर एकदम ओके मी सोपं आहे की आपल्यासाठी. हा हा, तर सारंग आणि मुक्ता ही दोघं म्हणजे ना अगदी अशी मेड फॉर इच अदर आहेत. हा, म्हणजे काय आहे, मी आतापर्यंत लाखो पिक्चर पाहिले आणि हजारो गोष्टी ऐकल्या लव्ह स्टोरी असलेल्या, पण या दोघांची लव्ह स्टोरी मात्र एकदम हटके बर का, एकदम वेगळी. दोघं अगदी खरं खरं आणि अगदी जीवापाड प्रेम करतात एकमेकांवर. हा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ना आतापर्यंत. म्हणजे वारकऱ्यांचं कसं पांडुरंगाशी नातं असतं, तसंच नातं या दोघांचं. ह्या दोघांवर कितीदा काय काय भयान प्रसंग आले, म्हणजे अक्षरशः अशी माणसं अशी तुटायची वेळ आली, तरी पण दोघं बी जण मागे हटले नाहीत बर का. आणि या करता माझा पहिला सल्यूट सारंगलाय.
हा भाव. हट्ट प्रेम होत म्हणून नव्हता ना, तर हट्ट प्रेम शब्दाला जिवंत ठेवण्यासाठी होता. मानला राव तुम्हा दोघांना. खरंच लय जीवाभावाचं प्रेम करता एकमेकांवर. भास यार, आता अजून बोललो तर रडन मी. काय राव, एवढं भारी बोललो, टाळ्या तरी वाजवा की. छान सांगितलीस यांची कहाणी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ह्याच्यासारखा एक मित्र असायला हवा. कारण तू नशिबवान आहेस, असा मित्र मिळालाय तुला. दादा फक्त नशिबान नाहीये, मी ओके में थँक्यू नशिबान आहे. बस बस. वहिनी चालू कर. आली भाऊ काकांची भारी आली. दादा काय करू चाक. ये. दादा ह्यांना ना शब्द न विसरता 10 वाक्य असे सलग बोलायला सांगा. हो हो बरोबर आहे बरोबर. काय काका तबला वाजव. वा दादा. सारंग हो हो मी तर तयारच आहे. तयारी करून ठेवली मग काय मग. खर तर दादाने मला आज तबला वाजवायला सांगावा अशी माझी खूप इच्छाच होती. म्हणून मी आणि सारंगने आधीच तयारी करून ठेवली होती. भाऊ खूप छान तबला वाजवलास. आता रोज रियाज करायला हरकत नाही. म्हणजे इतके दिवस माझ्यामुळे थांबला होतास, आता मी सांगतोय तुला, आता रोज तबल्याचा रियाज करायचा. अरे राहू दे रे. बघताय ना आपल्याला आउट हाऊस मध्ये ठेवून स्वतः कसा मस्त धिगाणा घालताय. यालाच म्हणतात जखमेवर मीठ चोळणं. मी पण ह्यांच्या आनंदावर विरजण घातल्याशिवाय राहणार नाही. काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? एकच झटका आणि ह्यांच्या डोळ्यासमोर अंधार. अरे लाईट गेले, आता गेम कसा खेळायचा आपण? लाईट इकडनं बंद झालाय हे कोणाच्या लक्षातच येणार नाही. सगळेजण आतले फ्यूज चेक करतील